आमची गुरुदेवता कलावती माता, आमची गुरुदेवता कलावती माता. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. श्री सद्गुरुनाथ महाराज महाराज की की जय. जय. नमस्कार. बेळगाव निवासी परमपूज्य श्री कलावती देवी यांच्या जीवनचरित्रावर आधारित पॉडकास्ट मालिकेतील पुढील भागात मी गौरी गोठिवरेकर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. परमपूज्य कलावती आई अर्थात परमपूज्य आई यांचा जन्म, त्यांच्यावर झालेली गुरुकृपा, कीर्तन सेवा, नंतर त्यांनी केलेली हरिमंदिराची स्थापना, लोकांना आलेले अनुभव, त्यांचा बोध इत्यादी आपण या भागांमधून ऐकत आहोत आणि पाहतही आहोत. परमपूज्य आईंच्या प्रत्यक्ष सहवासात राहिलेले बेळगावचे श्री गुरुनाथ कुलकर्णी अर्थात गुरुनाथ दादा यांना आज आपण आमंत्रित केले आहे आईंच्या सहवासातील गोड गोड आठवणी ऐकण्यासाठी. दादा, तुमचं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. गुरुनाथ दादांची ओळख म्हणजे बेळगाव येथील श्री मदलूर दादा यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव. दादा, परमपूज्य आईंचा प्रत्यक्ष सहवास तुम्हाला मिळाला. आईंच्या सहवासातल्या गोड गोड आठवणींची पोतळी तुमच्याकडे आहे. त्यांनी जो केलेला बोध आहे तो तुम्ही अगदी छान सगळ्यांना नेहमी सांगत असता. तर याच्यातूनच आम्हाला आज पुढून जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आईंच्या सहवासात कधी आलात आणि ते सुरुवात आम्हाला जरा सांगा सुरुवातीपासून. आईंच्या सहवासात मी केव्हा आलो हा प्रश्न फार लोकांना पडलाय की आईंच्याबद्दल इतकं सगळं बोलतोय. मी लहान असताना असं करत होतो, मोठा असताना असं करत होतो वगैरे. तर ते कुतूहल प्रत्येकाच्या मनात आहे. तर त्याच्याबद्दल माझ्या जन्माचीच कथा सांगतो. म्हणजे ऑटोमॅटिकली आईंच्या सहवासात केव्हापासून आलो हे येते. आमचं आडनाव मदलूर म्हणून आणि माझे वडील एकुलते एक चिरंजीव माझ्या आजोबांना. आणि आमच्या घराण्याला म्हणे एक शाप होता. ते शाप काय की एक पिढी त्याला एक मुलगा होणार. जो मुलगा झालाय त्याने दत्तकच घ्यायला पाहिजे आणि त्याला दत्तक जो घेतलेला आहे त्याला मुलगा होणार आणि त्याने त्याच्या मुलाने दत्तक घ्यायला पाहिजे. असे 7 पिढ्यापासून सुरू होतं म्हणे. आणि माझे वडील दत्तक वडिलांचे चिरंजीव, त्यांना जे मदलूर दादा म्हणून ओळखलं जात आहे. आणि त्यांना आता मूलबाळ होणार नाही कायद्याप्रमाणे, त्या शापाप्रमाणे. पण त्याच वेळेला पूर्व प्रारब्ध म्हणा किंवा सुकृत म्हणा, आईंच्या मार्गात जायला कोणीतरी त्यांना उत्सुक केलं. आणि एकदा जाऊन भेटा, इकडं असतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही. 1954-53ची गोष्ट आहे. त्यावेळेला अनगोळ आता जे काय हरिमंदिर आहे अगदी शुकशुकाट जंगलामध्ये असल्यासारखं होतं. तिकडे एक झोपडीवाला आईंचं राहणं होतं आणि तिकडे आई राहतात आणि त्या असं काय तुमच्या अडचणी दूर करतील असं काहीतरी सांगितल्यामुळं तिकडे गेल्या. माझी आजी गेली आणि असं आमचं आहे. आई म्हणाल्या, हे सगळं प्रारब्धाची गोष्ट आहे म्हणता तुम्ही. तर ते प्रारब्ध कोण लिहिलं? त्याच्याकडं आम्ही ॲप्लिकेशन केलं. त्याला प्रार्थना म्हणतात आणि त्याला आम्ही विसरून जे काही करतो त्याला प्रपंच म्हणतात. त्याला विसरलं की नाही शाप लागतंय आणि त्यांना आठवलं की नाही आशीर्वाद मिळतोय. तुम्ही एक काम करा, दर सोमवारी संध्याकाळी भजनाला येत जावा, एवढं सांगितलं. मग कोणाला मूल पाहिजे असं विचारलं.
माझ्या मुलाला. मग तोही यायला पाहिजे. दुसरा प्रश्न विचारला, त्याचं लग्न काय? कारण तुम्ही आधीच मुलाची तयारी करायला लागलाय काय? नाही मग लग्न झाले, परवा झालंय. बरं त्यांना दोघांनी यायला सांगा म्हणून सांगितले आणि हे यायला लागले, नियमितपणे यायला लागले. एक 6 महिन्याने ह्यांच्या घरात गोड बातमी आली. माझी आई गरोदर, पहिल्यांदा मीच मोठा मुलगा. तिला दिवस गेले हे कळाल्यानंतर आईंच्याकडं मोठा पेढेचा एक शेरभर पेढे घेऊन गेले आणि नमस्कार केले. आई, तुमच्या आशीर्वादाने असं झालेलं आहे. माझं काय नाही, आई कधी आपल्यावरती घेतल्या नाही. कृष्णाची किमया असं म्हणायच्या. हरकत नाही. मग कितवा महिना ग विचारले आईला. 5वा काहीतरी सांगितली ती. तिला आईने होमिओपॅथी गोळ्याची एक बाटली दिल्या आणि काय सांगितल्या, हे रोज सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 घेत जा. ज्या दिवशी ह्या गोळ्या संपतील त्या दिवशी तुझं डिलिव्हरी. मग ही आमची आई अगदी नियमितपणे ते घ्यायला लागली आणि एक दिवशी पहाटे गोळ्या संपल्या. त्या संध्याकाळी 4ला माझं जन्म घेऊन गेले दवाखान्यात. तिला 5:30ला मी जन्माला आलो. गगनात मावेनाचा मुलगा झालाय ते नर्सबाई येऊन सांगितले. म्हणे माझे बाबा सांगतात, नर्सबाई येऊन सांगितली मुलगा झालाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय म्हटलं म्हणे तिथंच. मग थोड्या वेळाने दुसरं एक डॉक्टर येऊन सांगितला, झालाय मुलगा पण रडत नाही आहे. आम्ही इन्क्युबेटरमध्ये ठेवलो आहे, काय होते सांगता येत नाही, पण तरी आई देवाची इच्छा, काय करता बघा, प्रार्थना करा म्हणाले. ह्यानं आता प्रार्थना करायचं म्हणजे काय, त्या प्रार्थनेचं वैशिष्ट्य कळालेलं होतं. म्हणताना डायरेक्ट सायकल मारली हरिमंदिरात आईंच्याकडं. 8-8:30ला जाऊन पोहोचले आणि मला रडायला लागले दरवाजात. त्यावेळेला संध्याकाळचं एकच भजन असायचं, रात्रीचं वगैरे नसायचं. संध्याकाळचं भजन संपले 8:30ला म्हणजे आई आता शुकशुकाट असायचं. ओम नमः शिवाय. काय रे आई, तुमच्या आशीर्वादाने मुलगा झालाय. मग पेढे आणलास काय आई विचारल्या. रडायला सुरुवात केली. काय झालं? तो रडे ना. गोळ्या संपल्या ना आईने विचारले. म्हणे होय. मग कृष्ण तरी जन्माला आल्यावेळी रडलाय काय असं म्हणाले म्हणे. आणि रडतोय जा असं सांगून पाठवलं. आणि पहाटे उठल्यावर मी रडलो. आणि त्यानंतर माझा जन्म असं झालं, तुम्हाला विश्वास बसणार नाही की माझ्यानंतर 5 मुलं झालेली आहेत माझ्या आईला. एकच एक मुलगा होणार असं जे होतं ते सगळं शाप निवारण झालं आणि आम्हाला ते बरं वाटायला लागलं. आणि त्यामुळं मला जन्माला आल्यानंतर नाव काय ठेवायचं आईच्या समोर घेऊन गेले माझ्या. परमपूजाई त्यांचं काय दरबार, त्या लहानपणीसुद्धा त्यांचं रूप बघून मला काय वाटलं असेल. म्हणजे 11-12 दिवसाचा मुलगा. आईने असं उचलून घेतलं म्हणे आणि सांगितलं, देवदास किंवा गुरुनाथ असं देऊन टाकलं म्हणे. त्यावेळेला ह्यांना काय कळालं नाही. 2 का नावं सांगितले, तर एक नाव ह्याचं ठेव आणि एक होणार आहे मुलगा. एवढ्याला संपलं नाही. आणि एक होणार आहे मुलगा असं ते सांगायचं होतं त्याच्यावर. त्याला नंतर एक मुलगा झाला, त्याचं नाव देवदास ठेवण्यात आलं, माझं नाव गुरुनाथ ठेवण्यात आलं. आणि तेव्हापासनं मी आईंच्या सहवासात आहे. केव्हापासनं मी आईंच्या सहवासात आहे म्हटलं तर जन्मापासनं आईंच्या सहवासात आहे. आणि माझी आई सेवा करायला जेव्हा जेव्हा जात होती लहान मुलाला घेऊन, त्यावेळेला अडचण होऊ नये म्हणून आपल्या मांडीवरती मला घेऊन बसत होत्या. मी, माझा भाऊ, माझी बहीण असे कोणी असले तरी ते घेऊन बसत होत्या. फक्त लहान मुलांना, मोठ्याने कोणी टच करायचं नाही आईना. ते देताना सुद्धा असं छुळून टाकायचं. आणि नंतर ते आई एकदम कॅश पकडायच्या. असं त्यांच्या सहवासात होतं. आणि नंतर 4 वर्षापासून तिकडे सेवेला तर नित्य जात होतो. म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेला शाप केवळ आईंनी म्हणजे निवारण केलं त्याचं, असं ह्या उदाहरणावरून लक्षात येतं. आणि आईंकडे अजूनही म्हणजे अशी जादूच म्हणायला हवी की खूप वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या पंथातले, धर्मातले सगळे म्हणजे लोक त्यांच्याकडे आकर्षिले जायचे. याची अजून काही असे आम्हाला अनुभव किंवा आठवणी सांगा ना. आता आईने ते जंगलामध्ये ते उभार केलं. गुरूंची आज्ञा, इकडे जाऊन स्थायिक हो म्हणून सांगितले. आणि गुरुनी ती जागा घेऊन दिले.
तिकडे जाऊन राहिले, हे सगळं चरित्र तुम्ही वाचता. पण आता त्या मिशनसाठी लोकांना लोकसंग्रह करायला पाहिजे, लोकांना समजायला पाहिजे की इकडे एक भवरोग डॉक्टर असतोय. म्हणून तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढं मोठं कंपाऊंड, एक मोठं छोटीशी झोपडी होती. गेटात थांबायच्या, सकाळी उठल्याबरोबर गेटात थांबायचं. आणि हे बोहारी लोक सकाळी 8 ते 8:30 वाजता आपल्या डोक्यावरती मोठी बुट्टी, त्या बुट्टीमध्ये अनेक भांडी, वेगवेगळ्या भांडी, स्टीलच्या भांडी, ॲल्युमिनियमच्या भांडी, हे आणि चमचे, हे सगळे काय भांडी-कुंडी लागतात घरी, ते सगळे डोक्यावरती घेऊन जाऊन ते घरोघर भांडी, कपडे द्या, भांडी घ्या असं ओरडत जात होते. हे त्यांचा उद्योग. त्यांना पैसे द्यायचे नाही, त्यांना भांडी तुम्ही घेणार तर ते कपडे द्यायचे, जुने कपडे द्यायचे. आणि ते जुने कपडे त्यांनी स्वच्छ धुवून इस्त्री विस्त्री करून दर शनिवारी ते विकत ठेवायचे एका मार्केटमध्ये. हे त्यांचं पोट भरणे. तर मग ते जात होते त्यावेळेला आई तिकडे थांबायच्या म्हणे. माई नावाच्या एक ज्येष्ठ गुरुभगिनी, त्याने एक अनुभव कथनामध्ये सांगितलं की त्यावेळेला काय हो, अनपढ मी बुट्टी घेऊन जात होतो. आई हलवून विचारायची, कुठं चालला आहे विचारायचं म्हणे. फार गोड शब्दात विचारायची म्हातारी. हा बाई, आम्हाला गोड वाटायचं. आणि नाही, असं हे विकायला चाललो आहे. मग तुम्ही काय करता, आईना विचारत होतो आम्ही. तर मी भजन करते, देवाची प्रार्थना करते आणि काय करत नाही असं सांगायचे म्हणे. बरं. मग आई हळूच दुसऱ्या दिवशी आई म्हणाले म्हणे, तुमचा व्यापार चांगला झाला काय सांगू, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरून आले, पण फक्त 2च भांड्या गेल्या, नाहीतर बुट्टी खाली व्हायला पाहिजे असं वगैरे म्हणायचे. उद्या आज संध्याकाळी भजनाला आला तर तुमची बुट्टी उद्या खाली होते, चालते काय बघा. तुम्ही विचारताय जादू काय केल्या म्हणून. ती म्हणाली बघू तरी बघूया. म्हणून ती बुट्टी आईंच्या समोर ठेवून नमस्कार करून येते संध्याकाळी म्हटले म्हणे. संध्याकाळी 4:30ला तेव्हा भजन करत होते. 4:30ला येऊन भजनाला 4:30ला का, तर संध्याकाळी 7 वाजल्यानंतर एकदम जंगल, जाणं येणं सगळं मुश्किल होतं. 4:30ला भजनाला आली तर कसं होतंय, असं एकट्याने सांगितले, बाई तू पण ये करत एक 15-20 बायका आल्या म्हणे. आणि नंतर आईने त्यांना छान भजन शिकवले. त्या म्हणतायत, ती बाई म्हणायला सांगे, माहीत आहे ज्यांना तुम्ही बघितला असाल की ते बसवायला व्यवस्थित त्यांचं सेवा असायची. तर एकाच दिवशी, पहिल्याच दिवशी आम्हासनी असं करून सोडल्याने त्याने की इथनं जाऊच नव्हे. आणि दुसऱ्या दिवसापासून आमच्या बुट्ट्या खाली. असं झाल्यानंतर आम्ही सगळे लोक त्यांच्याकडे यायला लागले. आणि आईने एक दिवशी, मायाजी माने सांगतात, काय रे काय सांगू तुला. आईने आम्हाला सगळ्यांना एक दिवशी बोलवले आणि म्हणाले, तुमच्याच कल्याणासाठी मला पाठवले. आणि आज इकडं जे काय मी बसलोय, मोठे मोठे बंगले आहेत त्यांचे सगळ्यांचे, इंडिपेंडेंट हाऊस आहेत त्यांच्या सगळ्यांचे, त्यांनी बघितलेलं आहे. हे सगळ्या झोपड्या होत्या. एका झोपडीमध्ये 15-20 माणसं आम्ही राहत होतो. आता काय परिस्थिती म्हणजे मी आणि माझी बायको एवढंच ह्या मोठ्या बंगल्यामध्ये राहतो. बाजूचा बंगला मुलाचा आहे. आणि आईने सांगितल्यासारखं आमचं सगळ्यांचं भलं केलं. 2 गोष्टी आईने जादूची कांडी केल्या. त्यांना प्रार्थनेला लावले आणि दुसरं त्यांना एज्युकेशनचा अर्थ समजावून घेतलं. त्यांच्या प्रत्येक मुलाला शाळेला पाठवायलाच पाहिजे. त्यांचा आईच्यावर इतका विश्वास बसला आहे की आजपर्यंत ते तुम्ही काढू शकत नाही. आईने सांगितलेलं पूर्व दिशा, त्याच्या पाठीमागे काय नाही. आज करू नका, करा. कोण त्या लोकांना त्याने उद्धार केलेला आहे. आणि अशीच जादूची कांडी त्यांच्याकडं तरी अष्टमहासिद्धी होती माझी आई. काय म्हणाल, काय आमचा आबा मागच्या वेळेला मग इकडं घेतला, झालाच मास्तर म्हटले म्हणे. दुसऱ्या दिवशी ऑर्डर आले म्हणून सांगतात ते वर्णन. आम्हाला तर रोज मॅट्रिकची परीक्षा होती माझी.
मग मला माझी आई, बघा आमचं कसं असतं, एवढ्या थोर आई आम्हाला सापडलेत आणि त्यांच्या आज्ञेमध्ये राहायचं, भजनाला जायचं, रोज बालोपासनेला जायचं, हे सगळं माझ्याकडे सुरू आहे. मॅट्रिकची परीक्षा आली. आमच्या गावात एक मिलिटरी महादेव म्हणून मंदिर असतं. त्या मंदिरात एक मारुतीचं देऊळ आहे छोटंसं. त्याच्यासमोर एक नंदी, छोटीशी नंदी असं ठेवलेलं आहे. ते नंदी जर करता उचललास तर तू पास होतोस, असा एक विश्वास आमच्याकडं. मग माझी आई म्हणाली तिकडे जा आणि उचल, तुम्हाला विश्वास बसणार नाही. मी आणि 10-15 माझे मित्र सगळे मिळून चला रे जाऊन उचलूया. गेलो, सगळे उचलले, मला झालं नाही हो. एवढीशी होती ती आणि उचलायला झालं नाही. रडत आलो. मग भजनाला येऊन बसलो. का रे रडका चेहरा, म्हणाले आई. भजन संपल्यावर ये म्हणाल्या. जाऊन भेटलो, असं असं. मग होय का तुला भजनावर विश्वास नाही काय असं विचारले. हां, आणि हे सगळं जे आहे की नाही ते बंद करण्यासाठी हे सुरू केले. ते दगड उचलून पास होतोस की अभ्यास करून पास होतोस? अभ्यास करायला नको? अभ्यास झाला की नाही तुझा? आई म्हणे झालाय जातो असं सांगितल्यानंतर ते पास झालो, सगळं ते सगळं झालं. पण ह्या सगळ्या आमच्यामध्ये त्यांनी सुधारणा काय केले, जादूची कांडी म्हणजे काय, आमच्यामध्ये असलेलं मूर्खपणा कमी केले. अंधश्रद्धा तर 0, त्याच्यावरती घाव घालणे म्हणजे त्यांचं तेच उद्योग असल्यासारखं. नाहीतर बोहारी माणसांचा जत्रा बित्रा बघितला तर तुम्ही काय विचार करू नये. रोज रात्री दारू पिऊन मंदिरासमोरनं हा हा हा, आणि त्यांचं जायचं कसं, आता मंदिरात जायला लागलेत. 7-7:30 झाल्यानंतर दारू प्यायचं आणि धान्य श्री हरी मंदिर म्हणत जायचं हरी मंदिर समोर. म्हणून आईने नित्योपासना सुरू केले. रात्रीचा नित्योपासना त्यांच्यासाठी सुरू केले की त्याने ह्याच्यानंतर दारू प्यायचं नाही. 10 नंतर त्यावेळेला तेवढं काय हाऊस नव्हतं. आता असेल बहुतेक, पण त्यावेळेला असलं काय हाऊस नव्हतं. हां, म्हणून 10पर्यंत आवरलं की घरी जाऊन गप्प झोपायचे, दुसऱ्या दिवशी उद्योग असायचं, जायचे. हां, अशा जादूची कांडी खेळून आईने किती लोकांना काहीही तक्रार घेऊन जावं. आम्हीच बाजूला असलेले, हे आईंच्या बरोबर प्रपंचाचं काही बोलायचं नाही, फक्त परमार्थाचं बोलायचं असं सांगणार. आम्ही हू म्हणून ते आत जाणार. आई काय सांगू तुम्हाला, ऐकत नाही हो मुलगा, मोठा झालाय, काय केलं तरी ऐकत नाही. मग चला बसले, काय काय असेल ते हातातून देऊन टाकायचे. हे घ्या माझ्यासमोरच, मी असं काहीतरी लिहित बसलेलो आईंच्यासमोर, आणि असं आल्या, त्याने विचारल्यानंतर असं पुस्तक दिल्या. मी बघितलं कुठलं पुस्तक आहे, गोपाळकाला. त्यांच्या हातात आलं ते तिकडं गोपाळकाला. हे वाचायला सांगा त्याला असं सांगितलं. आणि आज तो माझा मित्र आहे. हां, मी अजूनही भजन चुकवतो, पण तो भजन चुकवत नाही. मोठा डॉक्टर म्हणून रिटायर झालेला आहे आणि भजन सोडलं तर मला काय चैन पडत नाही. आज ही खिशात त्याच्या बालोपासना असते. बालोपासना खिशात नाही, पैसे नसले तरी चालतात रे, बालोपासना पाहिजे असं म्हणतोय तो. म्हणजे विचार करा की आईने काय काय केलेलं आहे पुढं, आणि काय विचार. म्हणजे प्रापंचिक लाभाचा गुळ आईंनी लावला, त्यांची पारमार्थिक उन्नती पण केली. आणि शिवाय आता तुम्ही जी उदाहरणं सांगितली की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, म्हणजे आईने एवढे कष्ट घेतले. आणि विशेष म्हणजे संतांचं जे मुख्य कार्य की रूढी अंधश्रद्धा ह्याच्यावर घाव घालून त्यांना त्या म्हणजे समूळ नष्ट करायच्या, आणि त्यांना जो खरा मार्ग आहे, खरं ज्ञान ते त्यांना करून द्यायचं. याच आईंची म्हणजे जे कोटी कोटी रूपे तुझी असं एक वर्णन जे केलेलं आहे संतांचं, तसं आईंचं पण पाहायला मिळतं. चरित्रामध्ये विशालाक्षी देवींनी वर्णन केलेलं आहे. तर तुम्हाला कसं, म्हणजे तुम्ही आईंना जेव्हा पाहायचा तेव्हा आई नक्की काय काय रूपांमध्ये तुम्हाला दिसायच्या, म्हणजे त्याविषयी जर आम्हाला सांगा ना. तर सिद्धारूढ महाराजांनी आईना कलावती हे नावाभिधान केलं. कलावती ह्या शब्दाचा अर्थ मी मागे एकदा सांगितलं. सिद्धारूढ महाराजांना जेव्हा त्यांच्या गुरूंची कृपा झाली, तर सिद्धारूढ महाराज 8 वर्षाचे होते
त्यांनी उपनिषद त्यांच्या गुरूंच्या पेक्षा श्रेष्ठ दर्जाने दुसऱ्या एका माणसाला सांगितले आणि गुरु एकदम त्याच्यावरती खुश झाले आणि म्हणाले, इतकी विद्वत्व तुझ्यामध्ये आहे तर तू सिद्धपदारूढ तेवढाच नाहीस, पण सिद्धारूढ भारती म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये सिद्धपदारूढत्व प्लस सरस्वती प्रकट. सगळ्या संतांना बोलायला येते अशी काहीतरी गैरसमजूत करून घेऊ नका. सगळे संत प्रवचन करतात अशीही गैरसमजूत करून घेऊ नका. म्हणून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असे शब्द वापरलेले आहेत. तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ व्हायला पाहिजे, म्हणून तुझ्यामध्ये ते आहे. तर सिद्धारूढ महाराजांनी आईच्या डोक्यावर हात ठेवून काय सांगितले म्हणे की तू कलावती. कलावती ह्या शब्दाचा अर्थ सरस्वती जिच्या अंतःकरणामध्ये पूर्ण प्रकट आहे, लक्ष्मी जिच्या पायामध्ये लोळत आहे आणि पार्वती जिच्या दंडामध्ये थांबलेली आहे. म्हणून तिच्याकडनं होणारं लोकसंग्रह जग आश्चर्याने बघेल. ती पार्वतीचं काम आहे. आणि तिची विद्वत्ता तर कुठल्याही पद्धतीने बघायला गेला तर उपनिषद शब्द असू दे, कुठलाही गीतेचा शब्द असू दे, त्या सगळ्या तिच्या तोंडात सहज येत होत्या. आणि नंबर 3 लक्ष्मी तर विचारच करायचा नाही. ज्या लक्ष्मीबद्दल त्यांनी कधीच विचार केला नाही. नारायणाचे पाय धरून बसले, रे मी लक्ष्मी आपणच यायला पाहिजे असं आम्हाला म्हणायचं. तुम्ही फक्त लक्ष्मीच्या पाठीला लागलाय. म्हणून ती म्हणते नारायणाला बोलवा मग येते, कारण त्याच्या पायाशी बसायचं माझं काम आहे. त्यामुळं त्यांचं ते काम जे काय होतं त्यामुळं त्यांच्यामध्ये जे विद्वत्ता होती. आम्ही विद्वत्ता म्हणजे रांगोळी काढायला येते, चित्र काढायला येते नाही हो, सगळ्या कला. एक कलेमध्ये ती निपुण नाही असं मी कधीच बघितलं नाही. आता एक फोटो फ्रेम आहे. हलशीकर दादा फोटो फ्रेम मेकर. हरिमंदिरात जितके फोटो तुम्ही बघता त्या सगळ्यांचा फोटो परमपूज्य आई हलशीकर दादांच्या बाजूला बसून घेऊन ते तयार करून घेतलेलं आहे. एक पेंटिंग ते मास्टर होत्या, कोलाजमध्ये त्या मास्टर होत्या. हरिमंदिरात असलेल्या सगळ्या फोटोमध्ये परमपूज्य आई, सिद्धारूढ महाराज, श्रीकृष्ण असे वगैरे कोलाज तुम्हाला दिसतात. त्यांच्या चरणी ते बसलेत, त्यांच्या चरणी ते बसलेत, असे सगळे. तर हे फ्रेम करायचं आता बायकांना जमेल काय हो, पण 1 नंबर फ्रेम तयार करायच्या. हरिमंदिरात कोण गेलं असेल तर आईंच्या समाधीच्या डोक्यावरती एक श्रीकृष्णाची फ्रेममध्ये लाइटिंग असलेलं एक फ्रेम आहे. ते फ्रेम स्वतः आईने आणि आमचा प्रमोद ठाकूर दोघे मिळून केले. प्रमोद ठाकूरने त्याचं इलेक्ट्रिफिकेशन आतनं केलेलं आहे, तो इंजिनियर म्हणून. आईने फ्रेम स्वतः असं ठोकून बनवलेलं आहे. कितीही बारीक सुईमध्ये दोरा ओवायचं फक्त आईना जमलं. आम्हाला आईन सेवा देत होत्या. हा ये रे तुला सेवा पाहिजे ना, सुया. आईंच्याकडे 100 नमुन्याच्या सुया होत्या, 100 नमुन्याच्या सुया. प्रत्येक सुई उचलायची आणि तुला द्यायचं दोरा, त्याला लागणारा दोरा असं द्यायचं. मला एक दिवशी म्हणाल्या, डोळे चांगले आहेत नाही? होय चांगले आहेत. बघ म्हणाल्या, होय आई माझे डोळे म्हणजे काय वाटले तुम्हाला म्हटल्यानंतर एक सुई आणि एक दोरा दिल्या, ह्याच्यात ओवून दे. अर्धा तास कुदडलो, काही झालं नाही. मग शेवटी आईंचं एक सगळं चेष्टेवरच घेऊन जायचं, उगीच टेन्शन आणायचं नाही, सरळ लाईट करायचं. काय केल्या, मी तुला कशाला दिले माहिती आहे की तुला? म्हणाल्या, काय? का तुझ्या आईला मी म्हटले की त्याच्या बापाला चष्मा आहे, म्हणजे माझ्या वडिलांना, ह्यालाही यायला पाहिजे. तर ती म्हणत होती नाही 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 नाही. आता मला खरं सांग म्हणाल्या की मास्तरनी बोर्डावर लिहिलेलं दिसतंय का? कॉलेजला जात होतो तेव्हा ऑनेस्टली पहिल्या रँकवरती बसत होतो, दिसत नव्हतो हो. मग आईनं सांगितलं नाही दिसत नाही आहे. मग म्हणाल्या अच्छा आज जा, कौलगुड डॉक्टरकडे जा, माझं नाव सांग आणि ते नंबर घेऊन ये. -2.5 डायरेक्ट नंबर लागला मला. मग आईने तो चष्मा मला करून दिला आणि तोच चष्मा आताही माझ्या डोळ्यावरती आहे. तर त्यांच्याकडं कला म्हणजे अमुक एक नाही असं नाही, कोणतीही कला
आता आईंचं आसन, आता आसन सेवेकरी म्हणून वगैरे आहे. आमच्या वेळेला परमपूज्य आईंचं आसन सुमनताई करायची. आई येणार, आम्हाला कसं कळणार? ती आसन बरोबर करून व्यवस्थित करून गेली तर समजायचं की आई येणार. मग आम्ही बसणार, एकदम टाईट होऊन बसायला पाहिजे, भजनाला आता आई येणार आहेत. मग ते आसन वगैरे ती इतकं छान ते हे करायची, झाडायची, पुसायची आणि झाडून घालायची. पाठीमागे उशीच्या पाठीमागे ते पंखा, ते व्यवस्थित बरोबर आईना यायला पाहिजे ते, अशा त्या पद्धतीने ती लावून जायची. तर मी सुमनताईला विचारलं, सुमनताई आणि माझे एकदम अगदी खास दोस्त आहेत, ताई हे एवढं छान तू करतेस, तेच बघत बसावं असं वाटतंय, कोण शिकवलं आणि कोण शिकवणार? म्हणाले आईने. नाहीतर आमचं झाडायचं आणि टाकायचं असंच होत होतं. आईने शिकवलं. ती गादी कशी असायला पाहिजे, त्या गादीला कसं तुम्ही हे करायला पाहिजे. आठवड्याला एकदा, आता आठवलं म्हणून सांगतो जोक, एक गादी त्यांची शिकाय बसायची आणि झोपायची पण गादी. ते बाहेर यायचं रविवार दिवशी, बाहेर एक टेबल कॉट असं काहीतरी असायचं, त्याच्यावरती ते ठेवलं जायचं. ठेवलं गेल्यानंतर गेट उघडून कोणतरी आत आलं. कोण ते असं विचार. नाही, गुरुनाथ. काहीतरी झाले दिसते. ते गेट उघडल्या त्याच्यावरनं लक्षण आहे त्यांना की ह्याचं काहीतरी डोकं फिरले आज. काय झालं रे? नाही आई मला ओरडली. होय, इकडे ये म्हणायच्या. आणि हातात एक काठी ठेवून बसलेले असायचे. असं काठी पुढं गेल्यानंतर आम्हाला छातीत धडके, काय मारतील की काय म्हणून. हे घे, ते घ्यायचं आणि बाहेर गादी घातले, बघ किती राग आहे त्याच्यावर काढ म्हणे. होय, ऑनेस्टली आम्हाला तशी सेवा असायची. मग बघायचं, राप 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 त्याच्यावरती बडवून ते मऊ करायची गादी. आसनाची सुद्धा गादी तशी त्यावेळेला येणार आणि ते बडवून काढायचं काम. किती लोकांना त्या दिवशी राग आले आम्हाला सगळ्यांना कळून जायचं. अशी त्यांची सेवेची पद्धत होती. म्हणून कोणत्याही ह्याच्यामध्ये बघा, ही पण कला आहे. ती आम्ही इतके दिवस आम्ही गादी वापरतो, कधीतरी राग त्याच्यावरती काढून मऊ करून घेतलो काय, बघा ती कला आहे. म्हणून सगळ्या कलामध्ये निपुण होती. आणि त्यांच्यामध्ये अमुक एक कला आम्हाला शिकायला कमी पडलो आम्ही. त्यांच्याकडं इतकं भांडार होतं की गाणं, आता पुण्यतिथी उत्सवामध्ये तुम्ही त्यांनी गायलेले ऐकता, ते सगळी गाणी मी रात्री सेवा करून मुद्दाम उशिरा जायचो 11 वाजता आणि गप्प त्या काट्यावर बसायचं. आई एकट्याच ते टेप रेकॉर्डर ऑन करून भजन म्हणत होत्या. आईनं एक दिवशी कळलं 15 दिवस झाल्यानंतर, हा अजून बसून ऐकायला लागला म्हणून. एक दिवशी मला बोलवल्या. बरोबर होते नाही, कोणाला सांगू नकोस. एवढं सांगितलं. तर त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये करा. गाणं म्हणायला, तबला वाजवायच्या, तबला वाजवायची फोटो आहे, फोटो काढण्यासाठी तेवढंच नव्हे, ते तबला वाजवायच्या, फ्लूट वाजवायच्या, पेटी वाजवायच्या आणि सगळं सगळं सगळं. आणि त्यानंतर फक्त शांतपणे भजनाला कधी कधी लहर आली की नाही कसं यायच्या, टाळ, एक ठोकळा असलेला टाळ खाली ठेवायला, वर असं वाजवायला, दुसऱ्या हातात चिपळ्या, समोर पुस्तक. बर, पुस्तकाची निगा. दासबोधामध्ये पुस्तकाची निगा न ठेवे तो एक मूर्ख, असं मूर्खांच्या लक्षणामध्ये सांगून टाकलेत. पुस्तकांची निगा, आईंच्या पुस्तकांना, आईने वापरत असलेल्या पुस्तकांना तुम्ही बघून समजून घ्यायला पाहिजे. प्रत्येक पुस्तकावरती त्या कृष्णाचं एक छानपैकी चित्र चिकटवलेलं असणार आणि ते वापरायला लागून 10 वर्ष झाली असली तरी नवीन करकरीत कोरी पुस्तक आहे असं वाटायला पाहिजे असं. आणि त्याला कवर सुंदर, अत्यंत सुंदर कवर. ते कवर घालायचं सुद्धा आम्हाला बसून शिकवल्या. चिकटवायचं कसं, पोस्टात कवर घालून आम्ही चिकटवतो. नाही, ते तर शक्यच नाही. तोंड उघडणे जी फाळे शक्य नाही. ते बरोबर पाणी घेऊन ते व्यवस्थित असं लावून आणि 1 सेकंड थांबायचं म्हणे, ते जरासं वाळून यायला पाहिजे, नाहीतर ओलं होऊन ह्या बाजूला पसरते. म्हणून ते त्याप्रमाणे. म्हणून कलेच्या बाबतीत तुम्ही काय विचार करू शकत नाही. त्यांच्यामध्ये असलेल्या कला अप्रतिम, म्हणजे सकल कला मंडित अगदी असं त्यांचं वर्णन आहे.
आणि श्रीमंती त्यांच्याकडं श्रीमंत मी कोणालाही बघितलं नाही. हां, आणि शक्ती, धैर्य, कसलं धैर्य, आजूबाजूचे किती पिडले त्यांना, पण कधी धैर्य गळी झाल्या नाही. केवळ सद्गुरूंवर असलेला एक दिवशी विश्वास. पोलीस आला, धाड दिवशी हरिमंदिरात पोलीस आला, आणि त्यांना काय हो, त्यांना काय माहीत नाही इकडं काय काय कायदे आहेत बघा, बसायला पाहिजे, आणि ठाक म्हणून गेट वाजला. कोण बघ रे, कोण आलं? मग आई पोलीस आले, आम्ही पण गरगड बोलो की. मग आले, बसा. काय होतं? नाही असं इकडं काहीतरी तुमच्या अंगणात कोणतरी काहीतरी टाकते म्हणून तुमच्यापैकी कोणतरी येऊन कंप्लेंट केलेलं आहे. असले आमच्यासारखं कोणतरी कारभार केलेलं ते. मग म्हणून त्यांच्यावरती कारवाई करायची का हे विचारायला तुमच्याकडे आलो आहे, असं ते म्हणाले. आमच्या अंगणात कोण टाकत नाही. आईने सांगितलेलं उत्तर आम्ही समोर आहे, रोज आम्ही ते काढत होतो, आम्हाला सांगायचं हे काढायचं. ते त्या दिवशी ते पडलेलं असते नाही, त्या दिवशी त्यांनाही कळू नये मलाही कळू नये, काढायला पाहिजे. अशीच सेवा होती स्पेशल. तर बघा, तुम्हीच कंपाऊंड फिरून बघा, माझं कोणाबद्दल तक्रार नाही, काय नाही, आलाय बरं वाटलं, येत चला. हां, आणि इकडं आम्ही काय नाही 3 वेळा भजन करतो, हे सोडून आणि काय करत नाही, प्रसाद घ्या म्हणून मस्तपैकी एका द्रोडामध्ये त्याला मस्तपैकी शिराकी काहीतरी केलेल्या स्वतःच्या हाताने ते खायला दिल्या. काय पुण्य त्या पोलिसाचा, विचार करा. खरंच. म्हणजे त्या पोलिसाला घाबरले नाहीत. आम्ही फक्त उगीच तिथं पोलीस थांबलं तर इकडं घाबरतो. तर नाही, पार्वती तशी होती ती. हां, लक्ष्मी तशी होती. लक्ष्मीच्याबद्दल तुम्ही विचारच करायचा नाही. एक दिवस त्यांनी त्या पैशासाठी डोळे उघडून असे बघितले नाही. आणि 5 स्टार ते 5 स्टार म्हणून जे काय फॅसिलिटीज आहेत ना, ते सगळे येऊन त्यांच्या पायात लोळत असले तरी त्यांनी त्याच्याबद्दल काय तक्रार नाही. विमान म्हणून एक असते, आम्हाला आईंच्यामुळं कळालं. मुंबईला दुसऱ्यांदा त्या आई आल्या, त्या विमानाने आल्या आणि मला सांगितलं जा रिझर्वेशन करून घेऊन ये. मी आणि मधलूर दादा जाऊन ते रिझर्वेशन करून घेऊन स्टेज त्या एअरपोर्टवरती सोडून विमान म्हणून असं येते, त्याच्यातनं जाऊन बसून जा. त्यावेळेला कळालं, लहान होतं, हिच्या एवढं होतं. हां, म्हणून त्यांना लक्ष्मी सरस्वती विद्वान, त्याच्याबद्दल तुम्ही नंतर विचारणार किंवा आहे. बरं, पुढं ते हल्लीचे सायकॅट्रिस्ट एक सांगतात म्हणे की राग आला तर कोणाला बोलायचं नाही, काय पेपर वगैरे फाडायचं म्हणे. पण हे तुम्ही जे सांगितलं गादीचं उदाहरण, म्हणजे आईंना ते पण माहिती होतं की राग मोकळा कसा व्हायला पाहिजे. हे पहिल्यांदाच ऐकतोय म्हणजे की काठी मारा सांगायच्या प्रत्यक्ष माझं काम होतं ते, त्यात काय प्रश्न नाही. हो. आणि सुमनताईंना ज्या आई सांगायच्या की म्हणजे आसन कसं घालायचं काय, तर एकूणच सेवा कशा करायच्या किंवा सेवा म्हणजे नक्की काय, तर याबाबत आईंचं काय सांगणं होतं, त्यांचा काय कटाक्ष असायचा? हां, बघा, अगदी खरं सांगायचं असेल तर आमच्याकडनं सेवा करून घेत होत्या. हां, कशासाठी हो, कशासाठी? सद्गुरूंची सेवा करायला पाहिजे. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर सद्गुरूंची सेवा करायला पाहिजे. सद्गुरूंची सेवा जी करतोय ना, कशासाठी? तर आमच्या आतमध्ये असलेल्या अहंकाराला मूठ माती देण्यासाठी सेवा असते. आणि ते जर करता झालं नाही तर अहंकार वाढतोय. मी सेवेकरी आहे. उमेशदादांचं इकडे रेकॉर्डिंग झालंय, ते उमेशदादा सांगतात मी स्टार सेवेकरी होतो. म्हणजे काय, हरिमंदिरात हे पेटी वाजवत होते किंवा अनुभव कथन करत होते, तर ते एंट्री घेतले तर असं बाजूला सरकून सगळे त्यांना ती पहिली सीट स्पेशल असं वगैरे ठेवायला पाहिजे. असलं आमच्या अंतःकरणामध्ये अहंकार वाढला तर काय उपयोग आहे? अहंकार, आमच्या आईने काय सांगितले, सेवा कशाला करायचे? की आमच्या अंगात असलेली मस्ती कमी करण्यासाठी ना, आज्ञापालन करायचे. हां, सेवेचं लक्षण आईने एक सांगितलं मला, ते तुम्हाला सांगितलं काय, ते महत्त्वाचं जोक आहे, सांगतो, छान आहे. माझं लग्न ठरत होतं बघा. त्यावेळेला माझ्यावरती हरिमंदिराचं इतकं परिणाम झालेलं की मी आता संन्यास घ्यावा आणि आईंच्या सेवेत राहून टाकावं इथे, आणि काय नको मला, असं घरी लग्न करूया, त्याचं लग्न करूया म्हणून चालेल. मग ते कंप्लेंट केलं, हा मी नाही सॉरी असं मी घरी तक्रार करायचो. मग आईंच्याकडं ते गेलं केस. मग आईने बोलवले मला. मग काय परमार्थ साधणार म्हणे,
म्हणाल्या. फार आनंद झाला. अय्यो, होय आई, परमार्थ साधणार आहे, मला आशीर्वाद द्या आणि त्यांना समजावून सांगा माझ्या आईवडिलांना त्या भानगडीत पकडू नका, मला इकडंच राहायचं आहे, तुमची सेवा करत राहायचं आहे. हे बघ, परमार्थ म्हणजे फार कठीण असते बाबा. पहिली गोष्ट आज्ञापालन करावं लागते. दुसरी गोष्ट काय म्हणून सेवा दिली जाते ते मोठी सेवा लहान सेवा न विचार करता ती सेवा करावं लागते. नंबर 3, अपमान गिळावा लागते. नंबर 4, कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यावं लागते. आणि शेवटी एवढं सगळं सद्गुरू करत असून सद्गुरू श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण नाही, हे कायम अंतःकरणात ठेवावं लागते. हे सगळं जमेल काय तुला म्हणाल्या. मग मी असं मान खाली घातलो. ते जमण्यासाठीच लग्न करून घे म्हणाले. ते ऑटोमॅटिकली जमते. आज्ञापालन बायको आली की नाही होते, अपमान गिळणे बायको आली की नाही होते, आणि हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली येतात. ते साधन म्हणून होते. त्यानंतर तू लग्न करून घेतलास म्हटलं काय फरक पडत नाही. म्हणजे प्रपंचाला सोडून मी परमार्थ करतो असं जे काय मूर्खपणा तुझ्या डोक्यात भरलेला आहे त्याला काही अर्थ नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. कारण का तर प्रपंचात टक्के टोणपे खाल्ल्याशिवाय परमार्थाची गोडी लागणार कुठं. नाहीतर कसं शक्य नाही हो, उगीच नाही. म्हणून त्याने सेवा करायचं म्हणजे आमचं अंतःकरणामध्ये असलेले अनंत दोष आहेत. दोषामध्ये वर्णन केले काय, मलदोष आहे, विक्षेप दोष आहे, आवरण दोष आहे. बघा त्यांनी शास्त्रात काय वर्णन केलेलं आहे. मलदोष सद्गुरू सेवादी उपासनादीने कमी होते. उपासना दोष, विक्षेप दोष सद्गुरूंच्या प्रवचनाने कमी होते आणि आवरण दोष सद्गुरूंच्या कृपेने कमी होते. आणि हे जर करता करायचं असेल त्याच्यासाठी सेवा म्हणून समजून घेऊन केला तर ती सेवा. नाहीतर तुम्ही 12 वर्ष झाले मी करतो हे करतो, काही अर्थ नाही. एकच दिवशी सेवा करून सुद्धा आई किती दिवस सेवा केली हो. सिद्धारूढ महाराजांच्याकडे किती दिवस सेवा केल्या, 10 महिने सुद्धा सेवा केले नाहीत. पण ती सेवा कसं केल्या तर आपलं अस्तित्व नाहीशी करून घेऊन टाकल्या. त्याचं कुठं एक अहंकार नाही, अभिमान नाही, हे नाही ते नाही. एका पोलीस इन्स्पेक्टरची बायको होती. मग काय दरार असायला पाहिजे. आमच्या घराच्या बाजूला एक पोलीस इन्स्पेक्टर राहायला आले तर आमचा दरार वाढतोय, त्या तर बायकोच होत्या तर किती दरार नाही. काय हो, पत्राची हे आणि एक भांडं, दूध पाणी, काय काय त्यांचं वर्णन, एक खोली एवढीशी त्याच्यामध्ये राहिले. म्हणून तशी सेवा करायला पाहिजे. कशासाठी सेवा करायला पाहिजे तर आमच्या अंतःकरणामध्ये असलेले हे दोष निवारण होऊन सद्गुरूंनी सांगितलेल्या त्या बोधाचं अंतःकरणामध्ये अनुभव यायला पाहिजे, ह्याच्यासाठी सेवा करायला. असं आहे ना, अपेक्षित आहे. कोणतीही सेवा असू दे. तुम्हाला वाचन सेवा दिली म्हणून मोठे, पेटी सेवा दिली म्हणून कमी, झाडांची सेवा दिली म्हणून, सर्व सेवा सर्वश्रेष्ठ. मिळायचं नशीब आहे. आधी सद्गुरू भेटायचं नशीब आहे. भेटल्यानंतर सेवा देईल असं काही गॅरंटी नाही. तुम्ही रोज पाया पडा त्यांच्या, मला सेवा द्या हो, सेवा द्या. बघूया, मलाच म्हणाले बघूया रे, टाईम येऊ दे, अनुग्रह द्या, माझ्या आई घेऊन जायचे, येऊ दे की टाईम येऊ दे. मग असं आहे. खूप छान. म्हणजे आईंचा बोध प्रत्यक्ष आईंनी स्वतःच्या आचरणातनं कसा म्हणजे उपदेश केला. नुसतं म्हणजे स्वतः न करता लोकांना सांगायचं असं केलेलं नाही आईंनी. म्हणजे आमच्यासाठी आई एवढे कष्ट घेतले आईंनी. आणि सेवा मुख्य काय म्हणजे ते तुम्ही छान उलगडून सांगितलं. या अशाच आठवणी आपण पुन्हा एकदा येऊन आम्हाला सांगाव्यात अशी तुम्हाला नम्र विनंती. आज आपण इथे आलात आणि खूप छान सांगितलं, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, परमपूज्य आईंच्या चरित्रावर आधारित हा पॉडकास्ट आपण पाहत आहोत. आज गुरुनाथ दादांनी खूप छान आठवणी सांगितल्या, आईंचं कार्य उलगडून सांगितलं. त्यांना आपण परत एकदा आमंत्रित केलं आहे. तेव्हा आपण भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता
श्री कलावती माता की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय।